भाजप राष्ट्रीय अध्यक्षांची निवड लवकरच जाहीर करणार आहे। रात्री उशिरा नड्डांच्या निवासस्थानी अमित शहांची बैठक झाल्याचं कळतंय। राजनाथ सिंग बैठकीला उपस्थित होते, तसंच अध्यक्षपदासाठी राजनाथ सिंगांचंच नाव चर्चेत असल्याचंही कळतंय। धर्मेंद्र प्रधान, मनोहर लाल खट्टर तसंच विनोद तावडेंचं नावही चर्चेत आहे। सुनील बन्सल, भूपेंद्र यादवांचं नावही चर्चेत असल्याचं कळतंय। तर भाजप राष्ट्रीय अध्यक्षांची निवड लवकरच जाहीर होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, अनेकांची नावं चर्चेमध्ये आहे, पण त्याचबरोबर राजनाथ सिंगांचं नाव यामध्ये आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातनं विनोद तावडेंचं नाव आहे। तर यातल्या नावांवरती शिक्कामोर्तब नक्की कधी होण्याची शक्यता आहे? भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे, कारण काल रात्री जे.पी. नड्डा यांच्या निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंग, पियुष गोयल यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष पदासंदर्भात चर्चा झाल्याचं कळतंय। त्यामुळे राजनाथ सिंग यांचंही नाव सध्या चर्चेत आहे राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या दृष्टीने, कारण त्यांची पूर्वी एक टर्मच पूर्ण झालेली आहे, त्यानंतर ते पुन्हा अध्यक्ष होऊ शकतात अशी स्थिती आहे। तर त्यासोबत इतरही नावं, यात विनोद तावडेंचा समावेश आहे, सुनील बन्सलांचा आहे, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, मनोहरलाल खट्टर अशी काही नावं सध्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या दृष्टीने चर्चेत आहेत। पण आता भाजप लवकरच 2-4 दिवसामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष जाहीर करू शकतो अशी शक्यता आहे। धन्यवाद सोमेश या माहितीबद्दल। तर लवकरच भाजपच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्षांचं नाव जाहीर केलं जाईल अशी शक्यता आहे आणि यामध्ये राजनाथ सिंग यांचं नाव सुद्धा पुन्हा एकदा चर्चेत असल्याचं कळतंय। रात्री उशिरा नड्डांच्या निवासस्थानी अमित शहांची बैठक झाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।